नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे बिझनेस अपडेट बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मी स्पेशल व्हिडिओ या L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या क्वार्टर 2च्या बिझनेस अपडेटवर का बरं बनवत आहोत. तर मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेडने या कॅलेंडर इयर 2025 मध्ये जबरदस्त बिझनेस गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली होती. आणि मित्रांनो, स्पेशल आपण पूर्ण क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट तर बघणारच आहोत, परंतु त्या गोल्ड लोन बिझनेसने कसा परफॉर्म केला आहे L&T फायनान्स लिमिटेडच्या ते पण आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा जो गोल्ड लोनचा बिझनेस आहे हा एक जबरदस्त बिझनेस आहे. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे L&T फायनान्स लिमिटेड ही L&T ग्रुपची कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीजवळ पैशाची काही कमी नाही. म्हणूनच मित्रांनो, ही कंपनी करंटली सुद्धा गोल्ड लोन बिझनेसमध्ये कसा परफॉर्म करत आहे आपण हेच बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीकडे पैशाची काही कमी नाही, म्हणूनच पुढे जाऊन सुद्धा ही कंपनी गोल्ड लोन बिझनेसमध्ये जबरदस्त परफॉर्म करू शकते अशी अपेक्षा आहे. तर चला बघूया कसे आले आहे कंपनीचे क्वार्टर 2चे बिझनेस अपडेट, तसेच गोल्ड लोन बिझनेस कसा परफॉर्म केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जाणून घेऊया या अपडेटचा टायमिंग. तर मित्रांनो, हा अपडेट आला आहे 3 ऑक्टोबर 2025 ला संध्याकाळी जवळपास 6:15 वाजता. तर चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिले आपण बघणार आहोत रिटेलायझेशन, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आला आहे 98%, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 96%. तसेच मित्रांनो, आता आपण बघणार आहोत रिटेल डिस्बर्समेंट. तर मित्रांनो, एका वर्षाआधी L&T फायनान्स लिमिटेडचा रुरल बिझनेस फायनान्स होता, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 5,435 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आला आहे 6,310 कोटी रुपये. तसेच फार्मर फायनान्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 1,782 कोटी रुपये, जो घसरून आता आला आहे 1,650 कोटी रुपये. तसेच अर्बन फायनान्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आला आहे 8,140 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 6,285 कोटी रुपये. तसेच SME फायनान्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आला आहे 1,460 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 1,244 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे, म्हणूनच आपण या कंपनीचा क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट बघत आहोत. आणि मित्रांनो, आपण येथे गोल्ड फायनान्स म्हणजे गोल्ड लोन बिझनेसचा परफॉर्मन्स बघू शकतो. कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये गोल्ड फायनान्स केला आहे 980 कोटी रुपयांचा. आणि एका वर्षाआधी कंपनीने गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केलेली नव्हती, म्हणून येथे डेटा दिसत नाही. तसेच मित्रांनो, ॲक्वायर्ड पोर्टफोलिओ बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आला आहे 310 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 346 कोटी रुपये. तसेच रिटेल फायनान्स इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने वाढून आला आहे 18,850 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 15,092 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा म्हणजे
L&T फायनान्स लिमिटेडचा रिटेल लोन बुक बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 17% वाढून आला आहे 1,04,500 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 मध्ये होता 88,975 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.16%, FISची होल्डिंग आहे 6.19%, DISची होल्डिंग आहे 14.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.55%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघितले तर कंपनीची सेल्स क्वार्टर 1 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढली होती आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली होती. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला होता आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला होता. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 12,775 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 14,252 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 15,924 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1536 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 2317 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 2643 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर आपण येथे बघू शकतो कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 23,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच लॉंग टर्म बोरोइंग कमी झाली आहे. पहिले होती 38,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर 0 आणि करंटली सुद्धा कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग 0च आहे. तसेच शॉर्ट टर्म बोरोइंग लगातार वाढत आहे. पहिले होती 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर 75,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची आणि करंटली आहे 90,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच आपण जर कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स बघितला तर तो आहे करंटली 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे करंटली 2,415.72 कोटी रुपये. मित्रांनो, L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.16% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 याचा अर्थ म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण L&T फायनान्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा बिझनेस अपडेट बघितला आहे. आणि मित्रांनो, मेन म्हणजे या कंपनीने या कॅलेंडर इयर 2025 मध्ये गोल्ड लोन बिझनेसमध्ये एंट्री केली आहे आणि त्याचा डेटा सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे. तसेच आपण L&T फायनान्स लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.